welcome in this another video lecture. In this video lecture we are going to discuss about, or we focus on the topic, and this topic is structure of chromosome. Last video lecture मध्ये आपण पाहिलं होतं क्रोमोझोमल theory of inheritance. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं ploidy, how this ploidy these are formed in the cell, and we discuss about that. आपण हे पण इथे डिस्कस केलं होतं. But now we focus on the structure of chromosome. What is the structure of this chromosome? Actually chromosome we can see in the metaphase under the scanning electron microscope. You can see in this photo, this is the photo of scanning electron microscope. In this we can see the chromosome in the metaphase. What is meant by metaphase? This is the one of the stage of cell division. Cell division मध्ये इथे लाईफ जी सायकल आहे किंवा सेल सायकल आहे त्यामध्ये जी मेटाफेज आहे, मेटाफेजमध्ये आपण जे क्रोमोझोम आहे ते ऑब्झर्व करू शकतो. वी कॅन सी द मेटाफेज अँड दिस मेटाफेज, दिस इज द सेकंड फेज ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची पहिली फेज आहे प्रोफेज, त्यानंतर आहे मेटाफेज. इंटरफेजमध्ये आपण क्रोमोझोम पाहू शकत नाही. रिमेंबर, इंटरफेजमध्ये आपण क्रोमोझोम पाहू शकत नाही. त्याचबरोबर आपण जे क्रोमोझोम आहे ते न्यूक्लियसमध्ये पाहू शकत नाही. आता ज्यावेळेस मेटाफेज असते त्यावेळेस जे क्रोमोझोम आहे ते सायटोप्लाझममध्ये क्वाईल फॉर्ममध्ये असतात, कंडेन्स फॉर्ममध्ये असतात, आणि तिथे आपण ही क्रोमोझोम ऑब्झर्व करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. अँड वी कॅन सी ओनली ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेस इथे क्रोमोझोम आपण ऑब्झर्व करू शकतो. त्याचबरोबर इथे ज्यावेळेस इंटरफेज असते त्या इंटरफेजमध्ये आपल्याला क्रोमॅटिन किंवा क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे जे अनक्वाईल क्रोमोझोम आहे ते आपल्याला इथे पाहायला भेटतात. आणि इंटरफेजमध्ये कंडेन्स फॉर्ममध्ये क्रोमोझोम नसतात, म्हणून आपल्याला तिथे क्रोमोझोम पाहण्यासाठी यामध्ये सेल डिव्हिजनची गरज असते. सेल डिव्हिजनमध्ये आपण ते पाहू शकतो, कारण सेल डिव्हिजनमध्ये जे क्रोमोझोम आहे तर ते कंडेन्स बनतात, म्हणजे ते DNA पासून इथे फॉर्म होत असतात. ॲक्च्युली यू कॅन सी हिअर हाऊ दिस क्रोमोझोम दिस आर फॉर्म फ्रॉम दिस. इन केस ऑफ यूकॅरियोटिक क्रोमोझोम, यूकॅरियोटिक सेलमध्ये असणारा जो क्रोमोझोम आहे त्यामध्ये इथे तो कसा फॉर्म होतो ते आपण समजून घेऊ. DNA, दिस इज द DNA डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. when this coiled with the histone protein, when this coiled the histone protein which form a structure, and this is called as the nucleosome. Nucleosome we can see in case of eukaryotic cell मध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर दिसतं, कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हिस्टोन प्रोटीन absent आहे. These are DNA, these are wrap around this histone protein, and these are form so many nucleosome, and these are so many nucleosome, these are also link with each other with the help of this DNA segment, and this coil and recoil, that is these are wrap around the histone protein and which form the nucleosome, and these nucleosome which also become the condensed form, and this form a chromatin fiber. You can see here the chromatin fiber, and this chromatin fiber again condense like that. यामध्ये पुन्हा हे क्रोमॅटिन जे फायबर आहे ते पुन्हा कंडेन्स होतात, and these are again condensed and which form a chromosome, and this chromosome we can see in the metaphase. आता वेगवेगळ्या सेल डिव्हिजनच्या फेजमध्ये आपल्याला वेगवेगळी स्टेट दिसते ही क्वाइलिंगची. म्हणजे यामध्ये आपण जर मेटाफेजमध्ये पाहिलं तर आपल्याला ह्या लाईक इथे क्रोमोझोम दिसतो, बट ॲक्च्युली व्हेन वी ब्रेक दिस क्रोमोझोम फ्रॉम हिअर, देन दिस आर मेड अप फ्रॉम द टू क्रोमॅटिड. दोन क्रोमॅटिडचा तो तयार झाला असतो. दिस इज सेगमेंट, this part of this chromosome, this is called as the chromatid, and this is another chromatid, and these are two chromatid, these are joined with each other and which are form a chromosome, and these are chromosome we can see in the metaphase. Metaphase मध्ये ह्या टाईपचा ह्या फेजमधला जो क्रोमोझोम आहे तो आपल्याला यामध्ये दिसतो. ॲक्च्युली these are produced from the DNA. Remember, DNA, histone protein, non-histone protein, these are also wrap around and which are form a chromosome. But in case of prokaryotic cell, these histone protein these are absent, and because of DNA these are bind with the non-histone protein, and this is called as the chromosome, and because of in which we cannot see the nucleosome, chromatin fiber, and this condensation, these are not we can see in case of prokaryotic cell, but this happen in the eukaryotic cell. And eukaryotic cell these are present in the protista, fungi, that is the fungi, and plants, animals, these are made up from the eukaryotic cell, and in this case we can see this type of chromosome these are formed. In metaphase the two chromatids of the chromosome these are attached to a particular point. You can see in this diagram, these are chromosome, these are attached to a particular
This is the chromatid. This is the one chromatid. This is the another chromatid. Both chromatid. These are attached to a particular point. And this point is called as the primary constriction. This point is called as the primary constriction, you can see here. And this primary constriction, this is also called as the centromere. त्याला सेंट्रोमियर देखील यामध्ये म्हणतात. These centromere having the plate like structure. या सेंट्रोमियर मध्ये जे प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड ॲज द कायनॅटोकोर. त्याला इथे कायनॅटोकोर म्हणायचं आहे. ॲक्च्युली वेन बोथ द क्रोमॅटिड्स, यामध्ये दोन्ही जे क्रोमॅटिड्स आहे, हा एक इथे क्रोमॅटिड आहे आणि त्याचबरोबर हा एक क्रोमॅटिड आहे. दोन्ही क्रोमॅटिड ज्या पॉईंटला अटॅच आहे, दिस इज कॉल्ड एज द सेंट्रोमियर. and this is a centromere having the plate like structure and this is called as the kinetochore. Actually when cell division takes place, cell division ज्यावेळेस होतं त्यावेळेस दोन पोल फॉर्म होतात आणि सगळे जे क्रोमोझोम आहे ती इक्वेटर प्लेसला येतात अँड at that time which are form a spindle fiber. त्यावेळेस इथे स्पिंडल फायबर फॉर्म होतात. This spindle fiber, these are actually attached to the kinetochore. These are present in the centromere. Centromere, this is also called as the primary constriction. Remember, these are constricted form you can see in this diagram. यामध्ये तुम्ही इथे जर पाहिलं तर असं कंस्ट्रिक्शन फॉर्म इथे दिसतो. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन हे जे नावं दिले, ॲक्च्युली प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय की ज्यामध्ये दोन क्रोमॅटिड अटॅच असतात मेटाफेजच्या वेळेस, त्याला म्हणायचं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. आणि त्या प्रायमरी कन्स्ट्रिक्शनमध्ये जो प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड ॲज द कायनॅटोकोर. आणि या कायनॅटोकोरला स्पिंडल फायबर अटॅच होतात ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस. आता ही स्पिंडल फायबर काय आहे, these are the protein, these are the filamentous protein, these are attached to the that kinetochore or centromere and because of that the chromosome these are separated. त्यामुळे इथे क्रोमोझोम सेपरेट होतात ॲनाफेजमध्ये. तर अशा पद्धतीने ते हा सेंट्रोमियर इथे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. त्यानंतर इथे जर आपण क्रोमोझोम पाहिलं तर these are also having the secondary constriction. You can see here the secondary constriction. Some constricted region. Constricted म्हणजे खाच प्रकार तुम्ही इथे पाहू शकता. ॲक्च्युली इथे पूर्ण जो क्रोमोझोम आहे तो इक्वल आहे, बट इथे जो कन्स्ट्रिक्टेड फॉर्म आहे म्हणजे जो खाच सारखा जो प्रकार आहे तर त्याला इथे म्हणायचं सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. ॲक्च्युली प्रायमरी कन्स्ट्रिक्शन सोडले म्हणजेच यामध्ये ज्या ठिकाणी क्रोमॅटिड अटॅच होणार आहे तो पार्ट जर आपण सोडला तर बाकीचे जे कन्स्ट्रिक्टेड फॉर्म आहे, दिस इज कॉल्ड ॲज द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. त्याला इथे म्हणायचं सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. अँड दिस द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दिस हॅव्हिंग द टू फॉर्म, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट अँड सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड. आता सेकंडरी कन्स्ट्रिक्शन ज्या ज्या ठिकाणी आहे त्यामध्ये त्याला नंबरिंग देण्यात आले. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड. आता इथे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन जो फर्स्ट आहे तर हा कशानुसार नेम दिलं आहे तर दॅट हॅव्हिंग द जीन. आता हा जो क्रोमोझोम आहे लक्षात घ्या, हा बनलेला आहे डी एन एचा छोटासा सेगमेंट म्हणजे त्याला म्हणायचे जीन. हा असा पार्ट आहे कन्स्ट्रिक्शनचा किंवा कन्स्ट्रिक्टेड रिजनचा की ज्या ठिकाणी यामध्ये असा पार्ट की ज्या ठिकाणी असे जीन आहे की जे यामध्ये आर एन ए फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट करतात की ज्यानुसार आर एन ए फॉर्म होतो. आणि दिस आर एन ए दॅट इज द आर एन ए, तो जो आर एन ए आहे दिस आर द आर एन ए. दिस आर एन ए दिस आर फॉर्म अ न्यूक्लिओलस इन इंटरफेज. इंटरफेजमध्ये म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये जी इंटरफेज आहे, इंटरफेज म्हणजे ज्याला आपण गॅप फेज म्हणतो, त्या गॅप फेजमध्ये हे जे जीन आहे किंवा जो सेगमेंट आहे डी एन एचा तर त्यानुसार असे यामध्ये त्याचं रिप्लिकेशन होतं किंवा त्यानुसार इथे आर एन ए फॉर्म होतात. वेगवेगळ्या टाईपचे आर एन ए फॉर्म होतात आणि हे आर एन ए ॲक्च्युली न्यूक्लिओलस यामध्ये फॉर्म करतात. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आहे आणि ॲक्च्युली ह्या न्यूक्लिओलसपासून ही सेल आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये एक न्यूक्लिओलस हा रिजन असतो. ॲक्च्युली न्यूक्लिओलस दिस आर प्रोड्यूस फ्रॉम दिस अ सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. सेकंडरी कन्स्ट्रिक्शनमध्ये असणारे जी जीन आहे त्यानुसार आर एन ए तयार होतात आणि त्यानुसार हा न्यूक्लिओलस फॉर्म होतो. त्याचबरोबर यामध्ये जे प्रोटीन आहे ते देखील यामध्ये असतात. आणि हे जे न्यूक्लिओलस आहे त्यापासून इथे जो रायबोझोम आहे, सेलच्या सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम असतात दीज आर प्रोड्यूस फ्रॉम दिस न्यूक्लिओलसपासून ते तयार होतात. दॅट मीन्स इनडायरेक्ट दीज आर पार्टिसिपेट फॉर द प्रोडक्शन ऑफ रायबोझोम अँड ऑल्सो द न्यूक्लिओलस. ही इनडायरेक्ट आपण इथे म्हणू शकतो की ते प्रोड्यूस करण्यासाठी किंवा ते फॉर्म करण्यासाठी यामध्ये पार्टिसिपेट होत असतं. दीज प्रोड्यूस द डिफरंट टाईप्स ऑफ आर, दॅट इज द डिफरंट टाईप्स ऑफ आर एन ए. दीज आर 18S RNA
5.8s rRNA and also the 28s rRNA. rRNA म्हणजे काय की यामध्ये रायबोझोमल RNA जो रायबोझोममध्ये असतो म्हणून त्याला rRNA म्हणतात. बट ॲक्च्युली इथे अगोदर न्यूक्लियोलस फॉर्म होतो, न्यूक्लियोलसपासून रायबोझोम हा फॉर्म होत असतो. यामध्ये इथे 18s, आता हा जो एस आहे एस दॅट मीन्स द स्वेडबर्ग यांनी सेंट्रिफ्युजेशन करून यामध्ये जो सेडिमेंटेशनचा जो स्पीड आहे त्यानुसार यामध्ये युनिट दिलेला आहे आणि त्यानुसार आपण हे इथे नंबरिंग यूज करतो. तर हे rRNA त्याचं सेडिमेंटेशन देखील त्यानुसार यांनी नंबरिंग इथे दिलेलं आहे. आणि हे वेगवेगळ्या टाईपचे जे rRNA आहे दिज आर प्रोड्यूस फ्रॉम द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट जो आहे तर तो यामध्ये पार्टिसिपेट करतो. दिज ऑल्सो हॅविंग द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंडरी कन्स्ट्रिक्शन जो आहे तर त्यामधला सेकंड जो कन्स्ट्रिक्शन आहे दिज हॅविंग द सॅटेलाइट बॉडी दिस इज कॉल्ड एज द सॅट बॉडी. दिज आर अटॅच टू द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड अँड दिज आर प्रेझेंट इन व्हेरी फ्यू क्रोमोझोम. जनरली खूप कमी क्रोमोझोममध्ये ते असतात. सॅटेलाइट पार्ट दिज आर प्रेझेंट इन द ह्युमन क्रोमोझोम इन शॉर्ट आर्म. ॲक्च्युली यामध्ये तुम्ही पाहू शकता जे ह्युमन क्रोमोझोम आहे त्याचे 2 आर्म पडतात. म्हणजे 2 जे आर्म आहे ते कोणत्या बेसवरती पडतात where the primary constriction these are present. This chromosome these are made up from the DNA these are coil with histone protein these are bind and these are coil recoil which form a chromosome. Chromosome which are having the 2 chromatid, this is the one chromatid, this is the another chromatid. These 2 chromatid these are attached to a particular point, this is called as the centromere. And because of the position of this centromere, chromosome form 2 arms and in which the short arms this is called as the P arm and the long arm this is called as the Q arm. इथे जो शॉर्ट आर्म आहे त्याला म्हणायचे P arm, त्यानंतर जो लॉंग आर्म आहे त्याला म्हणायचे Q arm and this is the complete chromosome. हा इथे complete chromosome इथे तुम्ही पाहू शकता. And this satellite region actually these are present in the human chromosome in short arm. शॉर्ट आर्म म्हणजे जो पी आर्म आहे. आता जो एक आर्म जर शॉर्ट असेल आणि एक आर्म जर लॉंग असेल तर दॅट टाईप ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. पुढे आपण क्रोमोझोमचे टाईप पाहणारच आहोत. जर दोन्ही आर्म इक्वल असेल, कधी कधी दोन्ही आर्म इक्वल असतात तर त्यावेळेस त्याला म्हणतात मेटासेंट्रिक क्रोमोझोम. बट जर एक आर्म छोटा असेल आणि एक मोठा असेल दिस इज कॉल्ड ॲज द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम, त्याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. इन केस ऑफ ह्युमन क्रोमोझोम ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम the P arm which having the satellite part. या P arm मध्ये ते satellite part आहे. In human the satellite chromosome these are 13 chromosome number 13, 14, 15, 21 and 22 and also the Y this having the satellite part. या chromosome मध्ये satellite part आहे. ॲक्च्युली हा satellite part याचा यूज काय, हा जो satellite part आहे क्रोमोझोमचा असा पार्ट की जो satellite part आहे these having the genetic information which produce a specific type of protein and this protein actually participate to condensation of this chromosome. आता हा जो सॅटेलाइट पार्ट आहे या सॅटेलाइट पार्टमध्ये अशा पद्धतीचे अशा टाईपचे यामध्ये जीन आहे किंवा अशा टाईपची इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक कोडिंग आहे की त्यानुसार यामध्ये प्रोटीन तयार होणार आहे. ॲक्च्युली जीन जो आहे तर तो प्रोटीनसाठी कोड करतो आणि त्यानुसार अशा टाईपचे इथे प्रोटीन फॉर्म होणार आहे की ज्या प्रोटीनमुळे पुन्हा सेलमध्ये ज्यावेळेस इंटरफेज होईल, प्रोफेज होईल, मेटाफेज होईल त्यावेळेस जे क्रोमोझोम आहे कंडन्सेशनसाठी त्या प्रोटीनचा इथे यूज केला जाईल. मी अगोदरच सांगितलं की हिस्टॉन आणि नॉन हिस्टॉन प्रोटीन दीज आर पार्टिसिपेट फॉर द कंडन्सेशन ऑफ these genetic material and which form a chromosome and for this purpose these genetic information these are present in the satellite which produce a specific type of protein and this protein these are used for the condensation of this chromosome and this information actually present in the satellite region. These also having the tip region and these are tip region this is called as the telomere. This show the non-stick region and in this prevent the sticking of this chromosome to the another chromosome. दुसऱ्या जे क्रोमोझोम आहे त्यापासून स्टिक होण्यासाठी म्हणजे यामध्ये चिटकण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी हा टिलोमियर यामध्ये युजफुल असतो. टिलोमियर दिस इज द टिप ऑफ क्रोमोझोम. जी क्रोमोझोमची टिप आहे त्याला इथे म्हणायचे किंवा एंड पार्ट आहे त्याला इथे म्हणायचे टिलोमियर. ॲक्च्युली यू कॅन सी द डिफरंट टर्म्स इन दिस क्रोमोझोम. That is the matrix, chromonemata,
chromomere. What is the matrix? That matrix means the genetic material, that is the DNA, which having the protein, histone, non-histone protein. These are all considered as a matrix. This is present in this chromosome. And what is meant by chromonema, or this is also called as the chromonemata. And another concept, this is the chromomere. Chromomere, you can see in this diagram, that chromonemata and chromomere. These are two concepts. Now we discuss about these two terms which is present in this Actually, this chromonema or chromonemata, the coil mass of thread visible within the nucleus at the start of cell division. ज्यावेळेस सेलमध्ये डिव्हिजन स्टार्ट होतं, लक्षात घ्या, त्यावेळेस अगोदर न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम आहे तर त्यामध्ये जो थ्रेड, यामध्ये कॉईल मास आपल्याला जे व्हिजिबल होतं मायक्रोस्कोपमध्ये, दिस इज कॉल्ड ॲज द क्रोमोनेमा ऑर क्रोमोनेमॅटा. अँड अनदर दिस इज द क्रोमोमियर. क्रोमोमियर म्हणजे काय की यामध्ये वन ऑफ द स्मॉल बेड शेप or heavily staining masses of the coil chromatin that are clearly arranged along the chromosome. आता इथे जर तुम्ही डायग्राममध्ये ऑब्झर्व केलं तर पहा, इथे हा जो पोर्शन आहे, इथे कॉईल जो पोर्शन आहे, ॲक्च्युली क्रोमोझोम कसं तयार होतं हे आपण पाहिलं की DNA यामध्ये रॅप होतं हिस्टॉन प्रोटीनला आणि त्यानंतर पुन्हा त्याची कॉइलिंग होते. आणि हा कॉइलिंग जो रिजन आहे, हा जो यामध्ये कॉइलिंग मास आहे, जो यामध्ये साईडला तुम्हाला दिसतोय, त्याला जर आपण स्टेन केलं, म्हणजे क्रोमोझोमला जर आपण स्टेन केलं, म्हणजे त्यामध्ये त्याला ऑब्झर्व करण्यासाठी जर आपण त्याला कलरिंग केमिकल यूज केलं आणि त्यानुसार त्याला स्टेन केलं आणि त्याला जर ऑब्झर्व केलं तर विच गेट अ स्टेनिंग, ते त्याला स्टेन भेटतं आणि त्यामुळे आपण मायक्रोस्कोपमध्ये त्याला ऑब्झर्व करू शकतो. दॅट स्टेनिंग रिजन आर कॉइल रिजन, दिस इज कॉल्ड ॲज द क्रोमोमियर. त्याला म्हणायचं इथे क्रोमोमियर. सो मेनी रिजन यू कॅन सी ऑन दिस क्रोमोझोम. खूप सगळे यामध्ये जे कॉइल पार्ट आहे ते तुम्ही इथे क्रोमोझोमवरती पाहू शकता. सो आपण इथे पाहिलं की क्रोमोझोम कशा पद्धतीने दिसतो, क्रोमोझोम कसा आहे, त्याचा ए पार्ट बी पार्ट आपण समजून घेतला. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहे आणि वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीजचं मिनिंग देखील आपण यामध्ये समजून घेतलं. ॲक्च्युली यामध्ये हा जो सेंट्रोमियर आहे याची पोझिशन कुठे आहे त्यानुसार क्रोमोझोमचे वेगवेगळे टाईप पडतात. आता हा जो क्रोमोझोम आहे तो आपण मेटाफेजमध्ये पाहू शकतो, बट ॲक्च्युली यामध्ये इथे जो क्रोमॅटिड आहे त्या क्रोमॅटिडमध्ये ॲक्च्युली सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे त्यानुसार जो क्रोमॅटिड आहे तर तो इथे आपण ॲनाफेजमध्ये किंवा त्या टाईपचा सिंगल टाईपचा जो क्रोमोझोम आहे, सिंगल टाईपचा म्हणजे या टाईपचा जो क्रोमोझोम आहे, या टाईपचा जो क्रोमोझोम आहे तर तो इथे आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो. आणि तो जो क्रोमोझोम आहे तो आपण पाहू शकतो ॲनाफेज सेल डिव्हिजनमध्ये. आणि ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियरच्या पोझिशननुसार क्रोमोझोमचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. ते टाईप्स आपण इथे समजून, यामध्ये आपण हे टाईप्स इथे पाहू. सेंट्रोमियर लोकेशननुसार क्रोमोझोमचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात आणि ते आपल्याला ॲनाफेजमध्ये दिसतात. यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता सेंट्रोमियर लोकेशन, त्यानंतर डेसिग्नेशन, दॅट मीन्स द टाईप ऑफ क्रोमोझोम, and how we can see in metaphase and how we can see in the anaphase. आता यामध्ये सेंट्रोमियरची जी लोकेशन आहे ती जर मिडल असेल, दॅट क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज द मेटासेंट्रिक क्रोमोझोम. अँड यू कॅन सी हिअर दिस इज द मिडल पोझिशन. मिडल पोझिशन मीन्स व्हॉट, द सेंट्रोमियर विच इज हॅव्हिंग अ पर्टिक्युलर पोझिशन अँड बिकॉज ऑफ दॅट both arm these are the equal, that is the P arm and Q arm. Both arm these are the having the equal size, that type of chromosome is called as the metacentric chromosome. And when anaphase these are takes place at the time of anaphase, these from the centromere each chromatid goes in opposite side and these look like a V shape. याचा जर शेप आपण पाहिला म्हणजेच यामध्ये जर आपण इथे यामध्ये एका व्ह्यूने जर आपण याचा शेप घेतला, एका व्ह्यूने एका अँगलने जर आपण याचा शेप घेतला तर वी कॅन सी दिस हॅव्हिंग द व्ही शेप इन ॲनाफेज. त्या ॲनाफेजमध्ये जो यामध्ये पोलर रिजन आहे त्या पोलर रिजनकडे क्रोमोझोम जाताना व्ही शेप त्याचा इथे दिसतो. त्यानंतर यामध्ये सेकंड टाईप सेंट्रोमियरची लोकेशन. जर यामध्ये ही मिडलला नसेल, दिस आर बिटवीन द मिडल अँड एंड. मिडल आणि एंड इथे तुम्ही पाहू शकता मिडल पोझिशनपेक्षा थोडासा वरती त्याची पोझिशन आहे. And because of that the one arm these are the small and another these are the large arm, and this type of chromosome is called as the submetacentric chromosome.
अँड दीज आर लुक लाईक अ एल शेप. यामध्ये जर आपण एका अँगलने एका व्ह्यूने जर त्याचं स्ट्रक्चर घेतलं ॲनाफेजमध्ये, तर ॲनाफेजमध्ये ज्यावेळेस त्याचं मायग्रेशन होतं त्यावेळेस आपल्याला त्याचा जो शेप आहे वी कॅन सी दॅट इज द एल शेप इन ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये त्याचा शेप आपल्याला एल शेप यामध्ये दिसतो. त्यानंतर जर समजा सेंट्रोमियरची पोझिशन ही क्लोज असेल एका एंडला, म्हणजे एक आर्म यामध्ये खूपच छोटा आहे आणि एक खूपच मोठा आहे, दॅट टाईप ऑफ क्रोमोझोम दीज आर द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. त्या क्रोमोझोमला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. अँड दीज लाईक अ शेप जे शेप. यामध्ये थोडंसं वरती इथे कोपरा असा जे शेप आपण जर एका व्ह्यूने त्याला विचार केला तर दीज आर लुक लाईक अ जे शेप इन ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये तसा शेप असेल जे शेप. अँड व्हेन दीज सेंट्रोमियर दीज आर लोकेटेड ॲट अ वन एंड. एकाच एंडला जर सेंट्रोमियर असेल, म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता या क्रोमोझोममध्ये एकाच प्रकारचे आर्म आहे, म्हणजे एक आर्म, म्हणजे यामध्ये एका साईडचे आर्म प्रेझेंट आहे, एक आर्म अब्सेंट आहे. म्हणजेच यामध्ये जी सेंट्रोमियर आहे तिची पोझिशन एका एंडला आहे. अँड दॅट टाईप ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड एज द टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. अँड दीज आर लुक लाईक अ रॉड. रॉड जो असतो ना, त्या रॉड शेप यामध्ये आपल्याला दिसतो इन ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये जर पाहिलं तर यामध्ये त्याचा जो शेप आहे तर तो यामध्ये रॉड शेप इथे आपण पाहू शकतो. दीज आर द टाईप्स ऑफ क्रोमोझोम ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. In next video lecture we focus on the type of chromosome on the basis of which type of genetic information these are present on this chromosome. म्हणजे आपण ह्युमन बिंगमध्ये पाहिलं तर टोटल क्रोमोझोम आहे 46. आता 46 मध्ये 44 जे आहे असे क्रोमोझोम आहे की ज्यावरती जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे की जे बॉडीचे कॅरेक्टर एक्सप्रेस करते, आणि 2 असे क्रोमोझोम आहे की जे आपले रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्याशी रिलेटेड किंवा ते एक्सप्रेस करणारे जे कॅरेक्टर आहे, जे एक्सप्रेस कॅरेक्टर आपल्यामध्ये होतात त्याची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती 2 क्रोमोझोमवरती आहे. दीज आर कॉल्ड ॲज द सेक्स क्रोमोझोम. त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. आणि जे बॉडीचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतात ते जे क्रोमोझोम आहे दिस आर कॉल्ड ॲज द ॲटोझोम्स. त्यांना ॲटोझोम्स आपण म्हणतो. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दॅट टॉपिक. सो वी विल meet in next video lecture with this topic. Thank you so much. Please like, share and subscribe this video.